याकडे पाहता आता मतमोजणीच्या वेळेला सुद्धा मोठी सतर्कता। तर इथे आपण पाहतो भाजप 109, इथे शिंदे 39, राष्ट्रवादी या ठिकाणी 36 जागांवर, महायुती 178 तर महाविकास आघाडी 48। अर्थात खूप मोठा फरक आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये। बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या पत्नी पूजा गायकवाड आघाडीवर। संजय गायकवाडांसाठी अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आणि बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या पत्नी पूजा गायकवाड या सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। या निवडणुकीमध्ये आमदार खासदारांच्या पत्नी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्यांचे नातलगही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। संजय गायकवाड हे आमदार आहेत आणि पत्नी पूजा गायकवाड या नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी निवडणुकीमध्ये आणि आता आघाडीवर आहेत। तर इकडे सावंतवाडीमध्ये भाजपचा उमेदवार सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। पालघरमध्ये शिंदेची शिवसेना ही सध्या आघाडीवर आहे। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीसाठी निवडणूक होती आणि इकडे सावंतवाडीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचा उमेदवार या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सिंधुदुर्गमधल्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी बुलढाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर संजय गायकवाडांच्या पत्नी पूजा गायकवाड या सध्या आघाडीवर आहे। नगराध्यक्षपदाची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहतो। भाजप नंबर 1 चा पक्ष आणि 100 पार केलेले आहेत भाजपने 109। त्याचबरोबर सोलापूरमध्ये दुधणी नगर परिषदेमध्ये स्ट्रॉंग रूमची चावी हरवलेली आहे। एक गलथान कारभार जो आहे तो म्हणावा लागेल, कारण स्ट्रॉंग रूमची चावीच हरवली जाते। सोलापूरमधला हा प्रकार, सोलापूरमधल्या दुधणी नगर परिषदेमध्ये स्ट्रॉंग रूमची चावीच हरवली गेलेली आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी, जवळपास सर्वच ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झालेली असताना या ठिकाणी सोलापूरमध्ये दुधणीच्या मतदान केंद्राच्या बाहेर आता तोडण्यात आलेला आहे आणि आता ईव्हीएम बाहेर काढण्यात आलेले आहेत। महायुती 178, महाविकास आघाडी 48 जागांवर इथे, तर भाजप 109, शिवसेना 39, राष्ट्रवादी 30, काँग्रेस 36, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी पवार 3। तर काँग्रेसही या ठिकाणी आघाडीवर असल्याची पाहायला मिळत आहे। आणखी एक महत्त्वाची येते आहे, भगूर नगर परिषदेमध्ये अजित पवारांचे उमेदवार प्रेरणा बलकवडे आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। तर भगूरमध्ये अजित पवार यांच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे या आघाडीवर आहेत। इथे आपण पाहतो महायुती 178 तर महाविकास आघाडी 48 जागांवर, तर राष्ट्रवादी म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला या ठिकाणी जास्त जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। 36 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर। भगूर नगर परिषदेत अजित पवारांचे उमेदवार प्रेरणा बलकवडे आघाडीवर। भगूर नगर परिषदेमध्ये अजित पवारांचे उमेदवार प्रेरणा बलकवडे या सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। आता काही वेळातच चित्र जे आहे ते स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूयात। भाजप 109, त्याच्यानंतर शिवसेना 39 आणि राष्ट्रवादी 30, तर इकडे 36, त्याच्यानंतर शिवसेना 3 आणि त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 9, म्हणजे काँग्रेसचा आकडा हा 36। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये काटेकी टक्कर जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र आकडा जर आपण पाहिला तर भाजपने 100चा आकडा जो आहे तो पार केलेला आहे। 109 पर्यंत आता भाजप पोहोचली। भाजप 109 या ठिकाणी जागांवर आघाडीवर। अमरावतीमध्ये प्रताप अडस यांच्या बहीण अर्चना अडसड या ठिकाणी आघाडीवर आहेत। अमरावतीमध्ये प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड या आघाडीवर आहेत।